मित्रांनो, आयुष्यात आहे ना आपल्या अशी एखादी गोष्ट घडते आणि त्या गोष्टी त्यानंतरच्या सगळ्याच गोष्टी बदलून जातात. की आपला विचार करण्याची एक पद्धत असते ना, ती पूर्ण पद्धतच बदलून जाते त्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दलची. काल काल माझ्यासोबत एक अशीच गोष्ट घडली, की ज्या गोष्टीने ना एक छोटीशीच गोष्ट घडली, की त्या गोष्टीने मला असं एकदम नाही का 5-10 मिनिटासाठी एकदम स्तब्ध करून टाकलं, की त्यानंतर मला कुठल्या गोष्टी बोलायच्या किंवा काय करायचं हेच समजलं नाही. तीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की काल आम्ही असं सहज मित्रांमध्ये बसायला गेलो की एक पार्टी करायची होती. मी पप्पांना सांगून गेलो की आम्ही बाहेर चाललोय मित्रांसोबत. एक 10 वाजेपर्यंत घरी येतो. असंच ज्यावेळेस हॉटेलमध्ये बसलो, हॉटेलमध्ये बसल्यावरती आता तुम्हाला माहिती आहे, की मित्रांमध्ये ज्यावेळेस आपण बसतो, की त्या गप्पा ऑटोमॅटिक रंगतात आणि त्या मैफिलीतून आपल्याला उठावंसं नाही. तर असंच 9-9:30 वाजता पप्पांचा मला फोन आला, की फोन आल्याच्या नंतर मग आता मित्रांमध्ये होतो, गप्पा रंगल्या होत्या. मला माहिती होतं, की काय विचारतील, की आता हे कुठे आहे, कधी येणार आहे किंवा काय करू? लवकर ये. एवढंच म्हणतील. मग मी काय केलं, साइडचं बटन दाबलं आणि फोनच नाही उचलला. एक 5 मिनिटांनी मला परत फोन आला. त्यावेळेस नाही का, थोडंसं असं आपण एक फ्रस्ट्रेट होतो बघ छोट्याशा गोष्टींवरती, की तसं झालं. मी तो फोन उचलला आणि खाली आपटला. म्हणलं, "काय यार, एवढं काय आहे, की मी कुठं काय पळून जाणार आहे का काय? सारखं-सारखं फोन करताय ते." त्यानंतर नाही फोन आला. मग आम्ही आणखीन एक अर्धा पाऊण तास तिथं बसलो. अर्धा पाऊण तासानंतर ज्यावेळेस आमची गोष्ट सगळ्या गप्पा वगैरे झाल्या, ज्यावेळेस निघायची गोष्ट होती, त्यावेळेस एक मुलगा होता, की मी त्याला ओळखत नव्हतो किंवा तोही मला काही ओळखत नव्हता. तो जाताना मला एक आवाज दिला त्याने म्हणला, की "दादा इकडे ये ना." म्हणला, "2 मिनिटं बोलू का तुझ्यासोबत?" म्हणलं, "हां, बोल." आता आपण एवढा काय विचार करणार, की काय बोलू? म्हणलं, "हां, बोल की." बोलताना तो मला एक सहज म्हणला, की म्हणला, "दादा मी तू इथं बसला होता ना, त्या शेजारच्या टेबलला बसलो होतो." तो काय आपल्यापेक्षा जास्त मोठाही नव्हता आणि लहान नसेल म्हणजे सेम एजचा असेल. माझ्यापेक्षा एक मॅक्स टू मॅक्स 2 वर्षाचा मोठा असेल. की तो सहज मला म्हणला, की "दादा," म्हणला, "मी तुझ्या शेजारच्या टेबलला बसलो होतो. ज्यावेळेस तुम्ही एक हसत होता त्यावेळेस होता, की तुला पप्पांचा फोन येत होता वाटतं." म्हणलं, "हां." म्हणला, "आणि तो फोन तू उचलला नाही. 2-3 वेळा तो फोन असा साइडला केला आणि तू थोडा फ्रस्ट्रेट झाला." म्हणलं, "अरे बघ ना, ऑब्व्हियसली गोष्ट आहे, की यार आपण आलोय. मी सांगून आलोय त्यांना, की मी जाणार आहे किंवा मी मित्रांसोबत चाललोय. पण काय गरज आहे एवढी लगेच फोन करायची? मी काय पळून जाणार आहे का कुठं?" त्याच्यावरती त्याने एक बारीक स्माईल दिली आणि एक बारीक स्माईलमध्ये तो मला फक्त एकच गोष्ट बोलला. मला "एक लक्षात घे," म्हणला, "दादा, की एक काळ येईल, एक टाईम असा येईल लाईफमध्ये, की ज्यावेळेस तुझ्याकडे हा नंबर असेल, तुझ्या मोबाईलमध्ये पप्पा नावाने सेव्ह केलेला हा नंबर असेल, पण त्या नंबरवरून तुला परत कधी फोन नाही आला किंवा त्या नंबरवरून तुला कधी फोन येऊन विचारलं नाही जाणार, की कुठे आहेस किंवा कधी येणार आहेस." आणि तो तिथून निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर एक 5-10 मिनिटं म्हणजे मी एकदम नाही का ब्लँक होतो. मला समजलंच नाही, की काय म्हणायचं किंवा मी काय रिएक्ट करू त्याच्यावरती किंवा काय बोलू. 5 मिनिटं थांबलो आणि 5 मिनिटांनी पप्पांना फोन केला. "हां, पप्पा बोला की." माहिती समोरून ओरडले, चिडले, खवळले. पण ज्यावेळेस तो फोन ठेवला ना, पहिल्यांदा अशी गोष्ट होती, की मला राग नाही आला त्या गोष्टीचा, की आपली जी चिड असते ना, मला चिड नाही झाली. त्यावेळेस मला ते एक्सेप्ट झालं होतं. तो जे बोलला होता ना, ती गोष्ट मला एक्सेप्ट झाली की हां, एक टाईम खरंच येईल. आयुष्यात असा वेळ येईल, की मला त्यांचा आवाज ऐकावासा वाटेल. मला त्यांना भेटावंसं वाटेल. मला त्यांना बघावंसं वाटेल. त्यावेळेस ते शक्य नाही होणार. एकदम लांब निघून गेलेले असतील. मग मित्रांनो, मला एवढंच गोष्ट म्हणायची, की जेव्हा कधी तुम्हाला फोन येईल, जेव्हा कधी फोन येईल, मम्मीचा येईल किंवा पप्पांचा येईल. आयुष्यात परत तुम्हाला भरपूर फोन येतील. ऑफिसमधून येईल, बॉसचा फोन येईल, की लेट झालाय म्हणून. बायको जर असेल तर बायकोचा फोन येईल, की घरी हे आणा, ते आणा. बट कधी आयुष्यात हा फोन नाही येणार, की "बाळा तू जेवलायस का? आणि तू घरी कधी येतोय? एवढा लेट झालाय." तुमच्या काळजीपोटी तुम्हाला कधी कोण फोन नाही करणार. एकदा हे 2 माणसं निघून गेली ना आयुष्यात, मग आपण तरसू त्या गोष्टींसाठी. छोटीशी गोष्ट आहे, फक्त जी माझ्यासोबत घडली त्या गोष्टीने मला थोडंसं विचार करायला भाग पाडलं. म्हणून मी गोष्ट आज शेअर करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की शेअर करा मित्रांनो. आणि जेव्हा जेव्हा कधी तुम्हाला घरून फोन येईल, वडिलांचा फोन येईल, शिव्या देतील, खवळतील, ऐकून घ्या. की एक
100% आपण ते मिस करणार आहे आपण त्या गोष्टी. मग आता आहेत ते आपल्यासोबत, तोपर्यंत जगून घेऊ त्यांच्यासोबत. कधी त्यांच्या बरोबर जर बसलो ना, त्यांना फक्त विचारा की पप्पा तुमची इच्छा काय आहे आयुष्यात, किंवा तुम्ही काय एक्सपेक्ट करता माझ्याकडून. तर त्यावेळेस तो माणूस त्याच्या सगळ्या गोष्टी सोडून देईल साईड, आणि तो फक्त एवढंच सांगत की मला दुसरं काही नकोय, आता माझं मी जगलोय, फक्त आता तू तुझ्या पायावरती उभा हो आणि तुला जे पाहिजे ना आयुष्यात त्या सगळ्या गोष्टी मिळव, मला फक्त एवढंच हवं. मित्रांनो, आयुष्यात निस्वार्थ प्रेम करणारे जे कोण असतील ना, ते फक्त आपले आई वडील. त्यांचा ज्या वेळेस फोन येईल, 2 मिनिटं लागतील, 3 मिनिटं लागतील, जास्त जास्त तेही आपल्यासोबत बोलत नाहीत आणि आपणही त्यांच्यासोबत बोलत नाही. त्या मोबाईलमुळे आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत गेले, अनोळखी व्यक्तीसोबत 4, 5, 2, 3 तास सुद्धा बोलू शकतो. तसं आपण आपल्या घरात आपल्या आई वडिलांबरोबर किती वेळ बोलतो, या गोष्टी एकदा विचारात घ्या आणि संवाद वाढवा. आपण आता ज्या वयात आहेत, इथून मॅक्स टू मॅक्स आणखीन 5 ते 10 वर्ष ते आपल्यासोबत असतील. 10 वर्षानंतर आपण कुणाचे तरी आई वडील होऊ आणि आपले आई वडील नसतील आपल्यापाशी. आवडलं असलं तर नक्की शेअर करा मित्रांनो.